तर नमस्कार मित्रांनो. म्हणजे आता जरा उशीर झाला आज 5 वाजायला 5:30 वाजले जरा यायला. हे पहा अजून बुटं बी नाही काढले, काहीच नाही. जरा उशीर झाला, हे अक्षरच काम होतं त्याच्यामुळे थांबलो. चला आज काय करतो आज बघा बुटं काढत होतो. अशी खिडकी मी अशी केली नसते, अशी केली चिपलॉनची अशी कांड घालली डायरेक्ट त्याने हेडफोन घातलेले. आजचा जो टॉपिक आहे तो रॅन्डम टॉपिक आहे. म्हणजे आपण आजचा टॉपिक कोणताच घेतलेला नाही, रॅन्डम टॉपिक आहे. कोणता पण चालू आपलं, कोणता पण घेऊ आपण, कोणत्या पण विषयावर बोलू, काही विषय नाही आज. कारण की आज रॅन्डम टॉपिक असा आहे होतोय कारण की मला उशीर झाला आहे. रात्रीची शेत आपल्या इथे चांगले येतील. आपला आजचा टॉपिक होता बाईक रायडिंगचा. गाडीत आहे आपल्याकडे काही विषय नाही. आणि काय म्हणतात मार्केट एक्सप्लोर व्लॉग हा होता. पण मग आपण तो थोडा रद्द केला आहे. आपण दुसरा टॉपिक घेतला, पण दुसरा रॅन्डम टॉपिक कोणता पण. डायरेक्ट टॉपिकचा विषयावर नाही बोलणार आहे आता आपण. असा विषय मी आम्हाला सांगायचं होतं. हे काका आहे केव्हाचे खडीन ते भरवली बरं का. हे दोन काका एवढे भांडणं करवले नसतं. केव्हाचे भांडणं करवली, केवढ्या हसीवरल मला केव्हाचं. पहिल्या व्हिडिओने काढला केव्हाचे भांडणं झाले त्याचे. हे काका म्हणते मी नाही भरत, मी कशाला भरू, मी एकट्यानेच पैसे भरले का, मी एकट्यानेच पैसे घेतले का, 90 पिल्ले का. हे चालू द्यायचं केव्हाचं मला केव्हाचं हसीवरल. आजचा अन टॉपिक आहे, टॉपिक कोणताच नाही आपला आज. आत्ता काकांना इथं हे दिसरल नाही गाडीवाले, यांनी गाडी क्लच दाबला वाटतं, गाडी पुढे घेतली, इट ठोकली. गेल ठोकून काढवले. आता माग रिवर्स घेताना बी तिथेच ठोकली होती, आता बी तिथेच ठोकली. हो गाडी उचलाचा प्लॅन आहे का दोघायचा? अरे नाही गाड्या फार उचलत होते, मला वाटलं गाडी उचलच प्लॅन आहे. भाई सरकोलीन त्या डायरेक्ट साईडला सरकोली उचलून मागून. हे इथं साईडला हे मावशी बसले, इथं काय केळीचे चिप्स वाटतं. एकदम मस्त दुकान मानलेलं आहे बा. एवढं मस्त छोटं दुकान आहे, आरामात मस्त बाहेर बसायचं. घेतात म्हणा, लोक घेतात. आत्ता आलो दोघा जण घेऊन गेले. आता मी गेलो असतो, माझ्याकडे पैसे नाही सध्या. अरे तोंड दाखव ना चिमणी माझी उडू नको रे बाळा, नको रे. यायचे तोंड एवढे भारी ना क्वालिटी. म्हणजे रे हे रोज आंघोळ करत नाही तरी एवढी क्वालिटी. आणि मी रोज आंघोळ करून मा याच्यावर एवढे खेपुडे झाले, खराब झालं मा चारा. आणि हे बाई किती क्वालिटी दिसते. नाक करते काय दाखवावं लागतं असं. काय दाखवलं, तोंड दाखवावं लागतं असं. ए मी घरात 3 टाइम मारतो, 3 टाइम. नाक करते काय आंघोळ करत नाही, रोज करत नाही. आंघोळ केली ती घरी इथून आल्यावर कंपनीत रोज आंघोळ करत नाही तरी एवढं क्वालिटी दिसायला. आणि आम्ही 100 रोज सकाळी आंघोळ करून गाडी बंगार दिसत. याची एक गोष्ट सांगतो, आम्ही याला किती बी शिवाय झाला ना, काही बी केलं ना, भाऊला घंटा काही समजत नाही. अक्षा आवाज आला एवढं बघ गायला ना. त्यानं बंद केला असं नाही तर स्क्रोल करतात वर. त्याला किती बी आवाज आला, किती बी शिवाय झाला, एकदम भंगेल माणूस ते आमच्या रूमवरचा. काही बी खाणं करत काहीच करत नाही. बस रील शूट केले मित्रांनो. असं डोळे शाम दुखलं, डायरेक्ट साबण ते एवढी आतमध्ये गेली. एकट्यानं लिबेकर वगैरे. आमचं कॅमेरामॅन जरा बरोबर नव्हता, नाही तर बिहाइंड द सीन तुम्हाला दाखवला असता रेकॉर्डिंग एकदम क्वालिटी. एवढं भरलो खाली साबणीला त्यांना.
डोळे आज जवळ करू अजून बी माहिती डोळ्यात जाईन साप मारण्याची झोप येते मी काय माहिती एवढं जळजळ करून. तुम्हाला जर पाहिजे असेल तर लिंक आहे, लिंक टाकून देतो. आणि तर मग काय म्हणतात त्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ID टाकतो बस. डिस्क्रिप्शनमध्ये पाहून घ्या आणि रील पाहून घ्या तुम्ही. लाईक आवडली असेल तर लाईक 100% करा. काय विचारायला काय माहिती आता अचानक डोक्यात म्हणजे केव्हाचा विचार चालू आहे की आपली व्हिडिओ पाहत नाही, पण 1 व्ह्यूज 5 व्ह्यूज कालच्या व्हिडिओला 1 व्ह्यूज पाहिलं. मला डोक्याला टेन्शन आलं. मी म्हणलं काही आपलं तसं 67 सबस्क्रायबर असून कोणीच पाहत नाही, कॉन्टेंट पण नाही आपल्याकडे काहीच नाही, आणि ब्लॉग पण कोण पाहणार आहे आपले. त्याच्यामुळं बंद करायचा विचार येतो एक डोक्यात. काय करायचं कळलं नाही मला. पाहतो 1-2 दिवस बंद करून टाकेन. आज काहीच नाही, आजचा ब्लॉग एवढाच. बंद करायचा विचार चालू आहे. ब्लॉगिंग व्हिडिओ बंद करून टाकाल मी शक्यतो. नक्की नाही ठरलं अजून. बंद करून टाक. पाहत नाही, लाईक नाही करा, काहीच नाही. आपल्या याच्यात कॉन्टेंट नाही, आपलं कॉन्टेंट एकदम क्वालिटी नाही. जाऊ द्या, हा ब्लॉग पण इथंच बंद करतो. इंटरेस्ट नाही आजचा ब्लॉग एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. नाही तर टाटा बाय बाय.